मित्रांनो, तुम्हीही कधी यूट्यूबवरचा जुना व्हिडिओ डिलीट करण्याचा विचार केला आहे का? पण थांबा, व्हिडिओ डिलीट केल्याने तुमच्या चॅनेलचे व्ह्यूज, वॉच टाईम आणि ग्रोथवर मोठा परिणाम होऊ शकतो. आज मी याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे की कोणते व्हिडिओ आपण डिलीट करावे आणि कोणते व्हिडिओ डिलीट करू नये. व्हिडिओ डिलीट केल्यावर काय होते, तर जेव्हा आपण एखादा व्हिडिओ डिलीट करतो तेव्हा त्या व्हिडिओचे सर्व व्ह्यूज कायमचे आपल्या चॅनेलवरून कमी होतात. त्यानंतर त्या व्हिडिओच्या सगळ्या कमेंट्स, सगळे लाईक, सगळे शेअर हे सगळे कायमचे आपल्या व्हिडिओवरून निघून वॉच टाईमसुद्धा कायमचा निघून जातो. म्हणून मित्रांनो, कोणताही व्हिडिओ डिलीट करायचा असेल तर त्यावेळी चांगला विचार करा, व्यवस्थित विचार करूनच तो व्हिडिओ डिलीट करा. कारण व्हिडिओ डिलीट केल्यामुळे आपल्या चॅनलवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओवर जर कमी व्ह्यूज येत असतील मित्रांनो, तेव्हा आपल्याला असे वाटते की या व्हिडिओवर तर कमी व्ह्यूज झाले, मग काय फायदा. आपण तो घाई गडबडीत तो व्हिडिओ डिलीट करतो आणि त्यामुळे आपण तो व्हिडिओ डिलीट केल्यामुळं त्यावरचे जे व्ह्यूज आहेत ते पूर्ण टोटलमधून मायनस होतात. त्यावेळेला आपण त्या व्हिडिओचा ऑडियन्स रिटेन्शन चेक केला पाहिजे. त्या व्हिडिओचा ऑडियन्स रिटेन्शन जर 50% असेल तर मित्रांनो त्यानंतर आपण त्याचा CTR चेक करायला पाहिजे आणि तो CTR सुद्धा 7 आणि 8 असेल तर मित्रांनो आपण तो व्हिडिओ डिलीट करू नये. कारण तो कधी ना कधी इन फ्युचरमध्ये तो आपल्याला चांगले व्ह्यूज देऊ शकतो. तो व्हिडिओ आपला चांगला व्हायरल होऊ शकतो. जर तुमचा CTR कमी असेल मित्रांनो तर त्या व्हिडिओचे आपण टायटल, थंबनेल, टॅग हे बदलून बघा आणि काही दिवसाच्या नंतर मित्रांनो त्या व्हिडिओचे व्ह्यूज आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतील. परंतु आपण व्हिडिओ जर डिलीट केला तर त्या व्हिडिओचा वॉच टाईम, त्या व्हिडिओचे व्ह्यूज आणि त्या व्हिडिओचे शेअर, कमेंट हे सगळे कायमचे निघून जातात. दुसरा मुद्दा, कधी-कधी आपण एखादा व्हिडिओ बनवतो आणि त्या व्हिडिओवर एखादा YouTube आपल्याला कॉपीराईट देते आणि तो व्हिडिओ आपला चांगला चाललेला आहे. त्या व्हिडिओवर भरपूर व्ह्यूज आले, त्या व्हिडिओचा वॉच टाईमसुद्धा भरपूर आलेला आहे. परंतु नंतर आपल्याला असे समजते की या व्हिडिओवर आपल्या YouTubeने स्ट्राईक दिलेला आहे. म्हणून आपण काय करतो, घाई गडबडीमध्ये तो व्हिडिओ डिलीट करतो. म्हणून मित्रांनो तो व्हिडिओ जेव्हा आपण डिलीट केला तर त्या व्हिडिओचा वॉच टाईम हा कमी होतो आणि YouTube अगोदर हेच बघते कुठल्या व्हिडिओचा वॉच टाईम जास्त आहे, कुठल्या व्हिडिओचे व्ह्यूज जास्त आहे. तर त्या व्हिडिओचा वॉच टाईम आपण फेक तर नाही बनवून घेतला, पैसे देऊन तर आपण विकत घेतला नाही. म्हणून अगोदर ज्या व्हिडिओचा वॉच टाईम पूर्ण जास्त आहे अगोदर तोच व्हिडिओ YouTube चेक करत असते आणि तो व्हिडिओ आपण जर डिलीट केला तर नंतर आपल्या व्हिडिओचा वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी मित्रांनो खूप वेळ लागतो. म्हणून व्हिडिओ अपलोड करतानाच आपण विचारपूर्वक व्हिडिओ अपलोड केला पाहिजे की या व्हिडिओमध्ये YouTubeच्या पॉलिसीच्या खिलाफ काही आहे का, आणि नसेल तर मित्रांनो आपण व्हिडिओ डिलीट करू नये. समजा आपला एखादा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओवर कम्युनिटी गाईडलाईन आलेली आहे आणि नंतर आपण घाबरून जातो आणि घाबरून तो व्हिडिओ आपण आपला तो कम्युनिटी गाईडलाईनवाला स्ट्राईकवाला तो व्हिडिओ आपण डिलीट करतो. तर असा व्हिडिओ आपण जर मित्रांनो डिलीट केला तर त्याचा आपल्या चॅनलवर खूप मोठा फरक पडतो. कारण आपण डिलीट करूच नाही. आपल्या चॅनलवर जर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला असेल तर YouTube पब्लिकसाठी स्वतः तो व्हिडिओ डिलीट करते व आपल्यासाठी 7 दिवस तो व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी देते. का? कारण आपल्या त्या व्हिडिओवर काही चुकीचे काही गोष्टी असतील तर आपण YouTubeकडे अपीलसुद्धा करू शकतो आणि अपील केल्याच्या आपण जर काहीच चूक नसेल केलं मित्रांनो तर आपण YouTubeकडे अपील करून त्या व्हिडिओची कम्युनिटी गाईडलाईन आपण हटवू सुद्धा शकतो. पण आपण जर तो व्हिडिओ डिलीट केला तर आपल्या त्या व्हिडिओवर जी कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आलेली आहे ती तशीच पडून राहते, ती हटत नाही. म्हणून मित्रांनो आपण व्हिडिओ डिलीट करू नका. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण वारंवार एखादा व्हिडिओ डिलीट करतो, पुन्हा तो व्हिडिओ अपलोड करतो, पुन्हा वारंवार डिलीट करतो आणि पुन्हा वारंवार तो डिलीट जर व्हिडिओ करत असाल तर मित्रांनो त्या व्हिडिओची ग्रोथ आपल्याला कमी पाहायला मिळते. म्हणून कुठलाही व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर आपण विचार करूनच तो व्हिडिओ अपलोड केला पाहिजे. 4 वेळेस विचार केला पाहिजे की हा आपला व्हिडिओ चांगला आहे का, आणि कुठलाही व्हिडिओ अपलोड करताना मित्रांनो आपण
तो अनलिस्टेडमध्येच आपण अपलोड केला पाहिजे. आता तर आपल्याला YouTubeचा पुन्हा नवीन एक पॉलिसी आली, त्यामध्ये 3 कलर दिलेले आहेत. एक ग्रे, येलो आणि रेड. आपण व्हिडिओ अपलोड करतानाच आपल्या व्हिडिओमध्ये जर काही कम्युनिटी गाईडलाईनच्या खिलाफ काही असेल, नियमाचे आपण काही उल्लंघन करत असाल, तर त्या ठिकाणी ग्रेवाला, येलोवाला किंवा रेडवाला हा कोन आपल्याला पाहायला मिळतो. तर म्हणून मित्रांनो, असं काही जर असेल, तर आपण तो व्हिडिओ पब्लिक करूच नका. कारण पब्लिक जर केला, तर YouTube आपल्याला अशा प्रकारचे आपल्या व्हिडिओवर ते कोन टाकेल आणि नंतर आपल्याला वॉर्निंगसुद्धा येऊ शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला कुठलाही व्हिडिओ आपण जर डिलीट केला, तर आपल्या चॅनलवर त्याचा काय परिणाम होतो, याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही कोणी जर व्हिडिओ डिलीट करत असाल, तर डिलीट केल्याचे काय परिणाम आपल्या चॅनलवर होतात, तुमच्यासोबतही कधी काय असे जर घडले असेल, तर कमेंट जरूर करा. त्यावर आपण सोल्युशनसुद्धा काढू शकतो. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केले, तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.